एका रात्री साधारण 12-12:30ला रत्नागिरीतल्या माझ्या बंगल्याची बेल वाजली. तर मी ते मुख्य दार उघडलं. समोरच्या पोर्चमध्ये आजपर्यंत माझ्या मेंदूतून ती प्रतिमा गेलेली नाही, असा वरनं ट्यूबलाईटचा असा प्रकाश खाली येत होता आणि त्यामध्ये एक बाई उभ्या होत्या परकर आणि ब्रेसियरमध्ये. मी असं दचकून, काय हो बाई? तर त्या ज्या उभ्या होत्या त्या म्हणाल्या, साहेब माझी ट्रान्सफर. एवढेच शब्द, साहेब माझी ट्रान्सफर. की त्या अख्ख्या परिषदेमध्ये त्यांनी व्यासपीठावरून माझं वैयक्तिक नाव घेऊन आणि असं बोट दाखवून की हे तरुण अधिकारी अविनाश धर्माधिकारींनी मला या योजना सांगितल्यात आणि मी कोकण करता विशेष ही योजना आता मांडतोय असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्याचे पडघम घुमू लागले. तसे काँग्रेस पक्षाने जिल्ह्यामध्ये प्रचार चालू केला की आम्ही निवडून आलो तर या सीईओला आम्ही हलवू, की कामं होणार नाहीत, त्याला अडथळे होतील, असं काहीतरी उद्योग चालू झाले. शेवटी एक वेळ इथपर्यंत आली की शेवटी मी अध्यक्षांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की तसं आता मी वॉर्निंग द्यायला आलोय. मला स्वतः मुख्यमंत्री सुधाकर नाईक म्हणाले की त्यांना नको झालंय तर जाऊ द्या ना. ते मला म्हणाले, आम्हाला तुमच्यासारखा अधिकारी विदर्भात हवाय, तर आम्हाला हवाय, मला मी सांगतोय हवाय म्हणून मी तुमची नियुक्ती करतो अमरावती जिल्हा परिषदेमध्ये. यांना नको झालंय ना. ते मला म्हणाले की आता धर्माधिकारी साहेब, तुम्ही फार पराक्रम केला आणि तडफदारपणाने बदलीला बिचकला नाही तर चाललात नव्या जागी, तुम्ही जाल नव्या जागी. अप्पा मला म्हणाले की जिल्ह्यामध्ये आत्ता कुठे लोकांना वाटू लागलं होतं की अरे प्रशासन सुद्धा काही चांगलं काम करतंय, त्यामध्ये लोकांचा सहभाग आहे. पण हे जे तुम्हाला जो तडफदारपणा वाटला त्यापायी बदली झाली. अप्पा मला म्हणले की लोकहित लक्षात घेऊन थोडंसं जुळवून घेतलं असतं तर काय झालं असतं. जिल्हा परिषदेतल्या माझ्या कामाचा भाग म्हणून जे वेळोवेळी जिल्ह्यात दौरे होतात, तसा एका वेळी गुहागर तालुक्यातल्या एका गावामध्ये पोचलेलो होतो. कोकण मुळात कमालीचा सुंदर, त्यामध्ये निसर्ग सौंदर्य रेस टू एन असं कमालीचं स्वर्गीय म्हणा असं निसर्ग सौंदर्य तो गुहागर तालुका पण आणि या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांच्या मधल्या खाड्या सुद्धा. तो निसर्गाशी एकरूप होत ही माझी कर्तव्य करत होतो. गुहागर तालुक्यातल्या खाडीच्या या एका बाजूच्या गावात मी जे पोचलो तिथे मला एक शिक्षिका भेटल्या. त्यांच्याकडे 6 महिन्यापेक्षा कमी वयाचं बाळ होतं कडेवर आणि त्या गावामध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. हे जे साक्षरता, प्राथमिक शिक्षण आणि विकासाचे सगळे मुद्दे यांना चालना देत म्हणजे त्याची गाव पातळीपर्यंत नीट अंमलबजावणी होते आहे का ह्याची खातरजमा करायला जे मी जायचो तसा या गावात पोचलो होतो. आणि गावातली विकासाची कामं पाहणे, गावाबरोबर एक मीटिंग आणि शिक्षणाचं. तिथे मला लक्षात आलं की या एक शिक्षिका त्यांच्या कडेवर 6 महिन्यापेक्षा कमी म्हणजे अजून ते बाळ अंगावरचं दूध पितंय ते त्यांच्याकडे होतं. म्हणून मी चौकशी केली त्यांच्यापाशी. तर मी चौकशी केल्यावर कळलं की ते पती आणि पत्नी दोघंही प्राथमिक शिक्षक आहेत. एकाची शाळा खाडीच्या पलीकडच्या गावात आणि या पत्नीची शाळा खाडीच्या या अलीकडच्या गावामध्ये. आणि त्यांना रोजची धावपळ आणि आता तर हे लहान बाळ घेऊन. खरं तर मुळात शासकीय कामकाजात
नियमांमध्ये सुद्धा माणुसकी आहे, नियमांमध्ये आहे. पण एक माणसाचं माणूसपण म्हणून शासकीय पदस्थापनेचा एक संकेत आहे. अनेक ठिकाणी तो लिखित सुद्धा आहे की पती पत्नी दोघेही जर शासकीय सेवेत असले तर त्यांना त्यांच्या संसाराला जरा सोयीचं जाईल असं पोस्टिंग, अशी पदस्थापना त्यांना द्यावी. आणि इथे तर होते की त्या कुटुंबाला आता बाळ आहे आणि तरी ती शिक्षिका ते बाळ बरोबर घेऊन शाळेमध्ये येते आहे. आणि मला या बाई म्हणाल्या की आम्ही बदलीचा अर्ज दिलाय, बराच काळ झाला, आधी प्रेग्नन्सी होती तेव्हाच्याच काळातला, पण अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही. मी प्रचंड अस्वस्थ झालो आणि अर्थातच त्या दिवशीचं काम संपवून बेसला परतलो तेव्हा सगळ्या फायली, सगळे अर्ज मागून घेतले आणि पाहिलं तर यांचे अर्ज होता. मग अर्थातच शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून पण ॲब्सल्युटली त्वरित आदेश रुजू करून मी त्या शिक्षक दाम्पत्याला प्रशासकीय शिस्तीत राहून आणि तरी त्यांना त्यांच्या संसाराला उपयुक्त असं त्यांना पोस्टिंग दिलं. पण मनामधनं त्यातनं एक अस्वस्थता तर तयार झाली होती आणि थोडा मी खोल जात अभ्यासाला सुरुवात केली. एकूणच हा जो शासनातला बदल्यांचा विषय आहे, तर असा अभ्यास चालू असताना एका रात्री साधारण 12-12:30 रत्नागिरीतल्या माझ्या बंगल्याची बेल वाजली. प्रशासकीय सेवेची 10 वर्ष तसे आम्ही पती पत्नी, आधीचा माझा एक मुलगा जो दुर्दैवाने लवकर गेला आणि आता सिद्धार्थ, त्याचा अजून जन्म व्हायचा होता. पण माझ्या त्या पहिल्या मुलाचं खूप काही करायचं असायचं, त्यासाठी आमच्या त्यांचा बेस कायम पुण्यात असायचा. सर्व्हिसची माझी 10 वर्ष तसे आम्ही एकत्र नव्हतो. त्यामुळे सरकारने दिलेला तो प्रचंड मोठा अतिशय सुंदर बंगला, असा खास काव्यमय म्हणावा आणि कोकणातल्या त्या कवितांमध्ये शोभावा असा कड्याच्या टोकावरचा. पण त्या बंगल्यामध्ये राहणारा मी एकटाच होतो आणि माझी देखभाल करायला म्हणून जिल्हा परिषदेचा एक शिपाई पण त्या बंगल्यावरच झोपायचा. सर्वसाधारण माझी पद्धत, दिवसभर ऑफिसमध्ये काम, अन्य सर्व, आणि घरी येताना फायलींचा ढिगारा, टिपिकल एक सरकारी फडकं असतं त्याच्यात बांधून घरी, आणि मग घरी पोचलो की एखादा चहा घेऊन मी 1 तासभर व्यायाम करायचो. त्यानंतर माझे 2 घास खाऊन माझी नाईट शिफ्ट आणि फायली सगळ्या रात्री क्लिअर होऊन सकाळी परत त्या ऑफिसमध्ये परत, आणि मीही पुढच्या कामाला. त्यामुळे एकूण शासकीय सेवांची सर्व वर्ष तसा झोपायचो सुद्धा मी खूप उशिरा. तरी सुद्धा त्या रात्री पार मध्यरात्र उलटून गेल्यानंतर बंगल्याची बेल वाजली. मी जरा दचकलो की ही कुठली बेल, म्हणून ते आता सरकारी बंगल्याचं एक जाळीचं दार असतं आणि मग मुख्य दार असतं. तर मी ते मुख्य दार उघडलं. समोरच्या पोर्चमध्ये आजपर्यंत माझ्या मेंदूतून ती प्रतिमा गेलेली नाही, असा वर्ण ट्यूबलाईटचा असा प्रकाश खाली येत होता आणि त्यामध्ये एक बाई उभ्या होत्या परकर आणि ब्रेसियरमध्ये. मी असं दचकून, काय हो बाई? तर त्या ज्या उभ्या होत्या त्या म्हणाल्या, साहेब माझी ट्रान्सफर. एवढेच शब्द, साहेब माझी ट्रान्सफर. जे मी दचकलोय आणि मी शिपायाच्या नावाने ओरडलो. तो आला, त्यांनी या बाईंना जे काही समजावून सांगायचं ते, आणि ज्या काही त्या, मी तर पुढे त्यांचं नाव गाव कशाचा तपास करण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. पण मला हा प्रसंग एवढा धक्का देऊन गेला की एकूण बदल्यांच्या बाबतीत वस्तुनिष्ठता, पारदर्शकता आणि माणसाची सहृदयता तरी प्रशासकीय शिस्त याचा मेळ घालून पुढचा निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणूनच्या माझ्या अभ्यासामध्ये मी हे सरकारी बदलीचं धोरण याचा सुद्धा केला अभ्यास. तर मला मुळात माहिती होतं की एकूण बदल्यांबद्दलचे काही संकेत आहेत आणि ग्रामीण विकास खात्याचा तर मे 1989चा चक्क एक GR गव्हर्नमेंट रिझोल्युशन लिखित की बदल्यांच्या विषयी काय सूत्र बाळगली पाहिजेत. उदाहरणार्थ
की सरासरी एके वर्षी एकूण स्टाफच्या 10% बदल्या चालतील. त्यातही असे काही संकेतनी टाकून दिले होते की एका मुख्यालयात 3 वर्ष, एका विशिष्ट प्रदेशामध्ये एरियामध्ये समजा 5 वर्ष, जिल्ह्यामध्ये 10 वर्ष. ते जिल्हा अंतर्गत बदली माझ्या हातात होती. एका जिल्ह्यातून दुसऱ्या ती विभागीय आयुक्तांकडे होती. मी त्या सगळ्या संकेत नियमांचाही नीट अभ्यास केला आणि जरा आढावा घेतला तर नाही म्हणलं तरी एकूण बदल्या अनमान धपक्यानी होत होत्या. त्यामागे काही संकेत, शिस्त पाळली जात नव्हती किंवा त्यामध्ये पारदर्शकता नव्हती आणि कोणाला कुठली कशी बदली हवी, कितीही नाही म्हणलं तरी त्याच्यामध्ये मग ओळखी पाळखी, मग कदाचित नाही म्हणलं तरी राजकीय आणि अर्थातच अजून तोंडाने बोलू नये असे सुद्धा काही अन्य प्रकार. मला हा पोर्चमधला मध्यरात्रीचा प्रसंग धक्का देऊन गेला होता. ग्रामीण विकास खात्याच्या बदल्यांविषयीचं धोरण सांगणारा जो GR होता त्यामध्ये तर ही सगळी सूत्र सांगून म्हटलं होतं की मुख्यतः बदल्या मे महिन्यात, एप्रिल मे मध्ये कराव्यात. त्यामागे सुद्धा एक विचारी माणुसकी आहे. ती म्हणजे आपल्या शाळा सर्वसाधारणपणे जूनमध्ये चालू होतात, तर जे पालक, सरकारी कर्मचारी असलेले आई वडील, त्यांची मुलं, त्यांचं शाळांचं शिक्षण, तर तुम्ही त्यांना अर्ध्यावर अडचण निर्माण नका करू. तेव्हा करायची तर बदली एकूण मिळून एप्रिल मे महिन्यात करून मुलामुलींच्या शिक्षणाचं आधीचं वर्ष नीट पूर्ण होतंय आणि नीट बदली होऊन नव्या जागी तिथल्या शाळेमध्ये दाखलून शिक्षणाला बाधा न येता ते चालू राहावं, असा माणुसकी आणि प्रशासकीय शिस्तीचा त्याच्यात मेळ पण होता. दिशादर्शक सूचनांमध्ये हे पण म्हणलं होतं की मुख्यतः या बदल्या एकूण एप्रिल मे मध्येच कराव्यात आणि तरी सुद्धा पुढे त्या GR मध्ये सुद्धा होतं आणि ते असणं आवश्यक पण आहे. ते म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी नावाचा क्लॉज आहे की मग कोणाचीही केव्हाही कधीही कुठेही बदली करण्याचे अधिकार शासनाच्या विविध पातळ्यांना त्यावेळी आहेत. तशी करावी लागली तर येणारा क्लॉज असतो प्रशासकीय सोयीसाठी. आणि तरी या GR मध्ये म्हणलं होतं की जर वर्षामध्ये साधारण 10% कराव्यात तर त्यातल्या शक्यतो बहुसंख्य तुम्ही एप्रिल मेतच करा. अगदीच काही नाईलाज असेल तर थोड्या मग तरी त्याची सूचना होती त्या शक्यतो दिवाळीच्या ब्रेकमध्ये करा. माझ्या मते त्या सगळ्याच्या मागे एक माणुसकीचं शहाणपण आणि लॉजिक पण आहे. ते लक्षात घेऊन मग मी अख्ख्या जिल्हा प्रशासन माझ्या हाताखालचं जिल्हा परिषदेचं त्याला नीट आदेशही काढले आणि अधिकाऱ्यांची संबंधित मीटिंग घेतली की हा GRचं पालन करायचंय आणि ते व्यक्ती निरपेक्षपणे करायचंय, त्याच्यात कोणाची वशिलेबाजी वगैरे काही नाही. मी एक शिस्त अशी आखून दिली की बदलीला आता कोण आता पात्र आहेत. हे आता त्यावेळी अजून कम्प्युटर सगळं नव्हतं, पण शासनापाशी माहितीच्या पृथक्करणाची व्यवस्था नीट असतेच शास्त्रशुद्ध. त्यामुळे एकूण जिल्हा परिषदेचे जर कर्मचारी असतील 15,000 आणि 10% म्हणजे समजा 1,500, पण समान नियम सर्वांना वापरून की जर एका मुख्यालयात 3 वर्ष, एका एरियामध्ये 5 वर्ष आणि तालुका बदलला पाहिजे तर मग 10 वर्षांनी, तर मग पूर्ण आस्थापना, एस्टॅब्लिशमेंट, पूर्ण अभ्यास करून कोण बदल्यांना आता पात्र आहे की तुमची होणार आहे. आणि मग मी पद्धती आखून दिली की ज्यांची होणार आहे त्यांना 6 महिने आधी कल्पना द्यायची की यावेळच्या एप्रिल मे मध्ये आता तुमची बदली होणार आहे. ती तर नियमानुसार करावी लागणार आहे. नियमांच्या अधीन राहून तुमचे टॉप 3 पर्याय द्यायचे असले तुम्हाला तर दिलेले चालतील. त्याचा सुद्धा एक परिणाम आहे की एकतर तो जो संबंधित कर्मचारी अधिकारी आहे त्याला एक प्रकारे चॉईस पण मिळतो. तो जर त्यांनी दिला नाही तर मग प्रशासकीय सोयीसाठी तुला जिथे नेमलं जाईल तिथे जावं लागेल आणि मग काय बदली बदलून आणण्यासाठीची धावपळ करता येणार नाही, चालू पण दिली जाणार नाही. पण दुसऱ्या बाजूला त्याचा चॉईस विचारल्यामुळे एकतर तो मनाने तयार पण असतो आणि सरकारी प्रशासकीय शिस्तीबद्दल बोलायचं तर कर्मचाऱ्याला जर त्याच्या चॉईसनुसार पदस्थापना दिली तर सरकारचा फार मोठ्या प्रमाणावर बदली भत्ता वाचतो की तुला रिक्वेस्ट पोस्टिंग म्हणतात त्याला, की तू म्हणलायस आणि हे बघ त्यानुसार तुला दिली आहे
तर मग तो बदली भत्त्याचा फार मोठा खर्च वाचतो. असा जर हजारोंवर तो पाहिला तर एकूण शासकीय खर्चातले लक्षावधी नाही कोटीच्या भाषेतले रुपये वाचतील. अशी सगळीच मिळून प्रशासनाची विन विन सिच्युएशन. तर मी पुरेसा आधी ही मोहीम हाती घेऊन नीट सर्वांना व्यक्तिनिरपेक्षपणे कोणाची 3 कोणाची 5 तुम्ही आता पात्र आहात आणि तुमचे 3 चॉईस द्या आणि मग सगळं प्रशासन नीट एकत्र बसून. माझी तर भावना आहे की बहुतेक सगळ्यांना मी त्यांच्या पहिल्या 3 चॉईस मधल्या बदल्या त्यांना दिल्या. माणसं सुद्धा खुश राहून मग कामं पण करतात नीट. ह्या मॅनेजमेंट मधल्या सगळ्या थिअरीज आहेत. माझ्या बरोबर आणि हाताखाली काम करणारी जिल्हा परिषदेची सगळी यंत्रणा काम अतिशय आनंदाने करत होती. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री महोदय सुधाकरराव नाईक यांनी सुद्धा एक स्वतः पंचायत राज व्यवस्थांना बळकटी देणे आणि त्याला गती देणे असं अगदी वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामध्ये ते एकेवेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या भेटीवर पण आले होते. दापोलीमध्ये जे कोकण कृषी विद्यापीठ आहे त्याचे त्यावेळेचे कुलगुरू सुद्धा एक अतिशय अभ्यासू शेती तज्ज्ञ होते. त्यांचा माझा त्यामुळेच ऋणानुबंध छान होता. तर मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी कोकण कृषी विद्यापीठामध्ये एक मोठी परिषद भरवली होती. एकूण कोकणचा विकास आणि त्याला आपण गती कशी देऊयात. त्यावेळी मला त्यांना असं वैयक्तिक भेटून एक ब्रीफिंग देण्याची संधी मिळाली होती. तर शासकीय अधिकाऱ्यासाठी ते आनंदाचे क्षण आहेत. आणि सुधाकरराव नाईकांनी सुद्धा मी रत्नागिरी जिल्ह्यात जे करायचा प्रयत्न करतोय अनेक आघाड्यांवर चतुरस्त्र पण मध्यवर्ती साक्षरता आणि शिक्षण ठेवून आणि विकासाच्या सर्व मोहिमेमध्ये की जिल्हा परिषदेच्या कामाला प्रशासन हे लोकसहभागाचा पाठीचा कणा बनला पाहिजे हे सर्व सांगून अर्थात थोडा आम्ही एक विशेष प्रयत्न त्यावेळी करत होतो तो मी त्यांना सांगू शकलो. तुम्हाला ती संधी मिळाली होती. कोकण प्रचंड पावसाचाही प्रदेश आहे पण कोकणची जमीन अशी काही लाल जांभ्या दगड म्हणतात की पडणारा प्रचंड पाऊस जमिनीत मुरून तो समुद्राला मिळून जातो. आणि जून ते सप्टेंबर मध्ये जरी प्रचंड पाऊस असला तरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा या मुळात हिरव्यागार निसर्ग सौंदर्य असलेल्या आणि पावसाच्या तुफान प्रदेशाला फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये पाणी कमी पडतं. इकडे देशावर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा ती टेक्नॉलॉजी खानदेश विदर्भ मराठवाड्याला लागू आहे. काळी जमीन मुख्यतः तर ती पाणी शोषून घेते. काळी जमीन पाणी टिकवून पण धरते. आणि शिवाय पश्चिम महाराष्ट्र म्हणजे भौगोलिकदृष्ट्या ज्याला देश सह्याद्रीचा घाटमाथा तर तिथे खाली कातळ त्यामुळे पाणी साठू शकतं. तर एक पाझर तलावांची टेक्नॉलॉजी आहे की पाण्याचे ओघ कुठल्या दिशांनी वाहत येत आहेत त्याचा नीट अभ्यास करून एका विशिष्ट जागी जर मातीचा बंधारा बांधला तर ते विविध दिशांनी येणारे पाणी तिथे साठून ते खाली मुरतं आणि विहिरींच्या मधनं येतं. पाणी पुरवठा वाढतो, सिंचन ओलिताखालची जमीन वाढते, पिकं वाढतात. असं विकासाचं चक्र आहे. पण कोकणमध्ये ती टेक्नॉलॉजी वापरता येत नाही कारण मुळे पाणी मुरून जातं. आम्ही अभ्यास चालवला होता की ह्या पाणी मुरण्यावर काही उपाय करता येईल का की पाझर तलाव करताना तळाशी हे जे पाणी मुरतंय ते बंद करणारी काही केमिकल्सनी आधी सपाट करून घ्यायचं म्हणजे पाणी मुरणार नाही. आणि मग बंधारे सुद्धा काळ्या मातीचे कसे बांधता येतील का असे आम्ही करत होतो. कोकण बंधारे ते मी ब्रीफिंग मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना दिलं. मला एक वैयक्तिक पातळीला आनंदाची गोष्ट आहे की त्या अख्ख्या परिषदेमध्ये त्यांनी व्यासपीठावरून माझं वैयक्तिक नाव घेऊन आणि असं बोट दाखवून की हे तरुण अधिकारी अविनाश धर्माधिकारींनी मला या योजना सांगितल्यात आणि मी कोकण करता विशेष ही योजना आता मांडतोय असं त्यांनी सांगितलं. आता वैयक्तिक पातळीला मला ती आनंदाची असेल गोष्ट. आता त्यामुळे आता आहे हा माणूस आहे. काही जणांना मनामध्ये एकदम खट्टू होऊ शकतं. मला माहिती नाही तसं झालं का नाही झालं. पण काही परिणाम थोड्या दिवसांनी दिसू लागले. ते म्हणजे महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याचे पडघम घुमू लागले. तोच काळही होता आधी
लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या होत्या. मी जॉईन झालो मे 1991. तो लोकसभा निवडणुकींचा शेवटचा टप्पा चालू होता. आणि मग आता हे 92च्या एकूण एप्रिल मे नंतर चालू झालं की आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका घ्यायच्या. पाटील कमिटीनुसार जो अहवाल उत्तम होता, त्रिस्तरीय जिल्हा परिषद यंत्रणा बळकट व्हायला पाहिजेत, यात तर काही शंकाच नाही, यात तर काही प्रश्नच नाही. तिथे महिलांसाठी 1/3 राखीव जागा सुद्धा आल्या. तेही करणारं महाराष्ट्र पहिल्यांदा राज्य आहे. आणि हे सामाजिक दृष्ट्या प्रगतीचं उत्तमच पाऊल आहे. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रशासकीय दृष्ट्या विषय माझ्याकडे नाही, तो कलेक्टरच्या हाताखाली. विसर्जित जिल्हा परिषदेमध्ये होत्या 44 जागा. आणि प्रश्न असा आला की आता यातल्या 1/3 महिलांसाठी राखीव. आणि अर्थातच शेवटी जिल्हा परिषद मतदारसंघ असो नाही तर कुठलाही, शेवटी तिथला राजकीय पुढारी आपापल्या मतदारसंघाची जोपासना करत असतो. त्याचं नाव, त्याचा चेहरा लोकांना ओळखीचा, माहितीचा व्हावा लागतो. प्रसंगी मतदारसंघाच्या पातळीला लोकांना आलेल्या अडीअडचणींच्या वेळी तो मदतीला धावून येतोय हे असावं लागतं. त्यातून त्याचं राजकीय करिअर आकाराला येत उद्या निवडणुकीत जेव्हा म्हणायची वेळ येते की या उमेदवाराला मत द्या, त्यावेळेला तो लोकांकडे जाऊ शकतो. पण मग अशी मतदारसंघाची जोपासना केल्यावर जर अचानक जाहीर होणार असेल की आता तुमचा मतदारसंघ महिलांसाठी राखीव, तर तो भारतातला तो महाराष्ट्रासकट परिवर्तनाचा काळ, परिवर्तनाला पहिलं पाऊल टाकणारं महाराष्ट्र. पण त्यामुळे अनेक आणि विशेषतः पुरुष राजकीय पुढाऱ्यांच्या मतदारसंघांचे प्रॉब्लेम तयार झाले की जर माझा जाहीर झाला महिलांसाठी आहे तर काय करू. थोडं काळाच्या ओघात जे पुढे घडलंय, ज्याला सरपंचपती तेव्हाही नाव आहे, दुर्दैवाने आजही, पण चित्र आता बदलतंय. आता महिला अधिक आत्मविश्वासाने आणि स्वतंत्र बुद्धीने राजकारणात सुद्धा वावरताना दिसतात. आणि योग्य विचार करणाऱ्या कोणाही नागरिकाला या गोष्टीचा आनंदच वाटेल. पण त्या परिवर्तनाची त्या सुमाराला सुरुवात होती. म्हणून जो प्रश्न निर्माण झाला की आता या 44 रत्नागिरी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद मतदारसंघ 44 यातले कसे एक, आणि हा राज्यव्यापी प्रश्न होता. त्यावर आपल्या मी ज्याला खास भारतीय बुद्धी म्हणतो जुगाडची, तिने काढला उपाय. तो म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघच वाढवले. आणि रत्नागिरीपुरतं बोलायचं तेच राज्यामध्येही चित्र होतं. जर 44 मतदारसंघ असले तर ते करण्यात आले 66. मग आता गणित काय झालं की आता मतदारसंघ 66, त्यातले 1/3 म्हणजे 22 महिलांना राखीव, मूळचे 44 राहिले. हे जे आपलं जिनियस आहे ते मी त्यावेळी पंचायत राज यंत्रणांमध्ये काम करताना डोळ्यांनी अनुभवलं. दुर्दैवाने निवडणुकांचे पडघम जसे घुमू लागले तसे काँग्रेस पक्षाने जिल्ह्यामध्ये प्रचार चालू केला की आम्ही निवडून आलो तर या सीईओला आम्ही हलवू. इतका क्लिअर कट राजकीय प्रचारात सुद्धा. आता खरं म्हणाल तर तसं वैयक्तिक मी काय घोडं मारलं होतं तर आता बदल्या असतील. इतर अनेक कॉन्ट्रॅक्ट, टेंडर्स, कामं या सगळ्यामध्ये मला मान्य आहे की तसा मी चाप लावला होता. एक प्रशासकीय आर्थिक शिस्त आणली होती. आणि बदल्या ज्या वस्तुनिष्ठपणे केल्या त्याची सुद्धा तशी राजकीय क्षेत्रामध्ये एक तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अतिशय मोकळेपणाने, एक मनाने फार छान असलेले पण राजकीय पुढारी मला जिल्हा परिषदेच्या माझ्या ऑफिसमध्ये भेटले आणि आम्ही एकत्र चहा घेत गप्पा मारत होतो. तेव्हा मला म्हणाले, मी ज्यांना म्हणालो, अहो या शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात माझ्यावर एवढा प्रचंड राजकीय दबाव आहे, तेवढं काय शिक्षकांच्या बदल्यांना हे राजकीय नेते किंवा पक्षांचं एवढं काय. तर मला हसून हे अतिशय अनुभवी पुढारी मला म्हणाले होते की धर्माधिकारी साहेब, गावात काम करणारा एक शिक्षक म्हणजे आमची 200 मतं. आपल्या राजकीय लोकशाही जीवनाची एक वस्तुस्थिती त्यांनी मला मोकळेपणाने बोलून दाखवली की शिक्षकाचं काम शिक्षण हे आहे, पण तो गाव पातळीच्या राजकारणातही काही वेळा तो असू शकतो. आणि त्याच्या शब्दाला एक गावात वजन पण असतं, कारण तो समाजव्यवस्थेतला शिकला सवरला घटक. हे सत्य मला या राजकीय पुढाऱ्यांनी प्रांजळपणाने बोलून दाखवलं की शेवटी तो गावात काम करणारा जो आमचा शिक्षक, आमचा
एक शिक्षक म्हणजे 200 मतं. तुम्ही जर बदललं त्याला तर तुम्ही आमच्या 200 मतांवर परिणाम करता आहात आणि त्यांनी 200 मतांनी मतदारसंघ इकडचा तिकडे होऊ शकतो. एक दुर्दैवाची वस्तुस्थिती आहे की 92 सालच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जिल्ह्यातल्या काँग्रेसनी राजकीय भूमिकेत हे मांडलं की आम्हाला बहुमत मिळालं तर आम्ही अविनाश धर्माधिकारींची बदली करू. तर आता मिळालं, जे काही होतं ते बहुमत, पण ते मिळालं. अजून त्यावेळी रत्नागिरी तसा जिल्हा काँग्रेसचाही बालेकिल्ला होता. ढोबळ मानाने बोलायचं, 2-4 आकडा माझा इकडे तिकडे होत असेल आज बोलताना, तो असा पक्का लक्षात नाहीये, पण तशी त्यावेळेला काँग्रेसकडे 2/3 थोडी कमी असतील, पण एवढ्या जागाही होत्या. 66 मधल्या मिळाल्या त्यावेळेला मिळत्या. आणि आता लोकनियुक्त बॉडी आली म्हणजे माझे अधिकार कमी झाले, हे तर सत्य. मी आधी प्रशासक म्हणजे सगळेच अधिकार होते, आता लोकनियुक्त बॉडी आली. आता जिल्हा परिषदेला अध्यक्ष, स्थायी समिती सहित जिल्हा परिषदेच्या ठरलेल्या समित्या की ज्याच्यामध्ये बांधकाम समिती असते, पाणी पुरवठा समिती असते, महिला बाल कल्याण समिती असते, त्यांचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेतले लोकनियुक्त प्रतिनिधी असणार. आणि 1/3 महिला हे राज्यामध्ये आणि देशात सुद्धा पहिल्यांदा घडत होतं. हे नवी जिल्हा परिषदेचं गठन झालं. आता माझं काम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे फायली होणार तयार, त्यांना या विविध समित्यांची मान्यता लागणार, कदाचित त्यावर फायलीवर अध्यक्षाची पण सही लागणार. तरी प्रशासकीय वस्तुस्थिती ही आहे की एकतर तो निर्णय व्हायला आणि नंतर त्याची अंमलबजावणी चालू व्हायलाही मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओची सही त्या फाईलवर लागणार, त्याच्याशिवाय ती फाईल पुढे सरकणार नाही. म्हणजे या ठिकाणी खरं म्हणजे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रितपणे परस्पर सामंजस्याने काम करायला पाहिजे, पण ते सामंजस्य तुटलं हे मात्र सत्य आहे. जाणाऱ्या दिवसागणित सतत ताणतणाव वाढत झाला. मी काय ते चिवडत बसणार नाही की येऊन झालं तेऊन झालं. एक मानवी जीवनातली त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात घडलेली एक वस्तुस्थिती आहे की अखंड सतत ताणतणाव वाढत गेला. एक माझ्या बाजूनी मी म्हणेन नम्रपणेच की असं काही मी कुठे वाकड्यात शिरलो, आखडलो, फाईली अडवल्या, कोणाचे तरी हितसंबंध असं का मग तुझी फाईल पुढे सरकू देत नाही टाईपचं मी केलं नाही, असं माझं नम्रपणे म्हणणं आहे. कोणाला तसा काही आरोप करायचा असला तर ऐकायची माझी तयारी आहे. पण अध्यक्षांनी हुकूम सोडणे, सीओला बोलवा, मग तो लोकशाहीतला संकेत आहे. माझं म्हणणे बरोबर आहे, त्यामुळे मग मी जायचो, नमस्कार, ते बसा म्हणले, मग बसून चर्चा पण व्हायची. पण मग जरा त्याच्यामध्ये अपमानास्पदपणा यायला लागला. त्याच्यात कामं नसताना सुद्धा मुद्दाम एक आपली हुकमत दाखवून ठेवायला बोलवायचं. शिवाय मग मागणं अनेक तऱ्हांच्या मग की कामं होणार नाहीत, त्याला अडथळे होतील, असं काहीतरी उद्योग चालू झाले. शेवटी एक वेळ इथपर्यंत आली की शेवटी मी अध्यक्षांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की तसं आता मी वॉर्निंग द्यायला आलोय की तुम्ही माझी काही हरकत नाही, बदली व्हायची असेल तर ते सरकारला सांगा, पण ज्या तऱ्हेने तुम्ही हे सर्व करताय आणि बोचरं करणे उर्मटपणाने किंवा अपमानास्पद, तर मी सांगितलं एक तर मी सांगायला आलोय मी काही ऐकून घेणार नाही, आणि दुसरं मग मी पण मग आता मी उलटं देणार, ह्याचं तुम्ही पण भान ठेवा, असे मी बिलकुल त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना सांगून आलो. उदाहरणार्थ जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होते, जनरल बॉडी मीटिंग, त्याचा अध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्षच त्याचा प्रमुख असतो, बरोबर आहे, पण तो जिल्हा परिषद प्रशासनातला संकेत पण आहे की अध्यक्षाच्या शेजारी मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. मग आता हे ताणतणाव वाढल्यावर एक वेळ अशी आली की एक जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, पण त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची खुर्ची व्यासपीठावर मांडलीच नव्हती. आणि म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी कुठेतरी असं समोर बस. आता प्रशासनामध्ये प्रोटोकॉलचे संकेत तसे मानले जातात, आणि मीही सर्वसाधारण सभेला जाण्यासाठी म्हणून मी जातोय तर पाहतोय तर तिकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची खुर्चीच नाही, आणि जा समोर कुठेतरी तू बैस आहे. आता त्या मागचं पुन्हा जे काही आहे ते लक्षात घेऊन मी अर्थात त्या दिवशी मग भूमिका घेतली की मी ही सर्वसाधारण सभाला मी उपस्थितच राहणार नाही, असं आलो होतो. सगळ्यांनी दखल घेतली आणि मी पाहिलं, जे दृश्य दिसल्यानंतर मी तसा तिथनं निघून गेलो. मी निघून गेल्यावर अख्खं जिल्हा परिषद प्रशासन सुद्धा उठलं आणि बाहेर पडलं
की तुम्ही आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, त्यांच्याशी जसे वागणार असाल तर आम्ही पण ही सभा आम्ही उपस्थित राहणार नाही. काय काम करणार आहे सर्वसाधारण सभा. पण वाढत गेलेल्या ताणांमधून शेवटी जिल्हा परिषदेच्या या राजकीय लोकनियुक्त प्रतिनिधींनी माझ्यावर अविश्वास ठराव आणायचं ठरवलं. कायदे आणि नियमानुसार जिल्हा परिषद या स्वायत्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि तिला मुख्य कार्यकारी अधिकारी IAS राज्य सरकारने दिलेला असतो, तो जिल्हा परिषदेचा कारभार चालवायला दिलेला असतो. पण जर जिल्हा परिषदेच्या बॉडीनी 2/3 बहुमताने ठराव केला की हा नको आम्हाला, हा बदला, हा नको आम्हाला, तर त्याला काढून घेणं सरकारवर बंधनकारक आहे. फक्त त्याची नोटीस द्यायची असते, ती नोटीस मान्य होते. मग फक्त अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलवली जाते आणि तिच्यामध्ये मतदान होतं. तर अशी नोटीस आली. त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि त्याही वेळी त्यांचे सचिव होते, अर्थातच माझे ज्यांच्याशी ऋणानुबंध उत्तम असे अरुण बोंगीरवार सर, मुख्यमंत्र्यांचेही सचिव होते. माझ्याशी ते दोघंही वैयक्तिक बोलले. मी त्यांना कल्पना दिली की अविश्वास प्रस्ताव तर उलट आणू द्या, कारण तो मान्य व्हायला लागतात 2/3. मला 100% खात्री होती की काँग्रेसच्या सुद्धा अनेक जिल्हा परिषद प्रतिनिधींमध्ये माझ्याबद्दल सद्भाव होता. काम मी चांगलं करतोय, मनापासून करतोय, शक्यतो सर्वांना बरोबर घेऊन करतोय, पण ही काही राजकीय या व्यक्ती वाकड्यात शिरतायत. मला खात्री होती की प्रत्यक्ष 2/3 मत काही यांना मिळवता येणार नाही. म्हणून मी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव यांना मी सुचवलं की येऊ द्या अविश्वास प्रस्ताव, तो पडणार आहे. आणि मग नियमात आहे की एकदा जर अविश्वास प्रस्ताव पडला तर पुढचं 1 वर्षभर तरी आणताच येत नाही अविश्वास प्रस्ताव. म्हणून मी खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचे सचिव यांना म्हणालो आणू द्या त्यांना, होणार नाही तो यशस्वी, पुढचं 1 वर्ष ते आहेत आणि मी आहेत. पण तसे या दोघांनी आणि मला स्वतः मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक म्हणाले की त्यांना नको झालंय तर जाऊ द्या ना. ते मला म्हणाले आम्हाला तुमच्यासारखा अधिकारी विदर्भात हवाय, तर आम्हाला हवाय, मला मी सांगतोय हवाय, म्हणून मी तुमची नियुक्ती करतो अमरावती जिल्हा परिषदेमध्ये. यांना नको झालंय ना. आणि बोंगीरवार सरांनी पण मला समजावून सांगितलं, मला असं वाटतं की एकूण वरिष्ठांना याचा अंदाज असावा की अकाली आणि साधारण प्रशासकीय संकेतातली जी मुदत आहे 2 ते 3 वर्ष अशी नसताना जर अविनाशची बदली केली, हा काय गप बसून ऐकून घेणारा नाहीये. हा काहीतरी कायद्याची तत्व काढून हा कुठेतरी महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल मॅट किंवा त्या ऑर्डरला तो आव्हान देणार हायकोर्टामध्ये आणि प्रशासकीय शिस्तीचे दाखवून त्यांनी दिलं तर शक्य आहे की कदाचित ती बदली पण रद्द आणि जिल्हा परिषदेतलं माझं काम चालू राहील. फक्त सगळ्याचा मिळून परिस्थितीचा राडा आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे मला या दोघांनी तसं वैयक्तिक प्रेमाने आणि विश्वासात घेऊनही समजावून सांगितलं की जर त्यांना एवढं नको झालंय तर आपण गोष्टी या थराला न्यायला नकोत की तुमच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणलाय, मीच तुमची बदली करतो, मला हवाय तुमच्यासारखा अधिकारी विदर्भामध्ये काम करायला हवंय, तर तुम्हाला मी अमरावतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमतो. त्यानुसार माझी बदलीची ऑर्डर आली. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने माझा प्रेमाने निरोप समारंभ केला. अर्थातच ज्यांच्याशी ताणतणाव त्यावेळी उद्भवला होता ते नाही फिरकले, पण मी माझं सामान आवरून पुढे अमरावतीला रुजू होण्यासाठी म्हणून निघालो. वाटेमध्ये त्यावेळी कोकणातलं, त्यातले सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व होते, आप्पा भिडे नाव त्यांचं. हे होते देवरुखचे. त्यावेळेला त्यांचा कौलांचा वेगवेगळा व्यवसाय होता, पण आप्पा एक आदरणीय व्यक्तिमत्व होते आणि खऱ्या निस्वार्थी खादीतले, पांढरा शुभ्र धोतर, कुर्ता, टोपी, मूळचे स्वातंत्र्य सैनिक आणि तरी स्वातंत्र्यानंतर वैयक्तिक स्वतःसाठी कुठलाही फायदा न घेतलेले. तर या मधल्या काळामध्ये माझे त्यांचे ऋणानुबंध छान तयार झाले होते. तर मी वाटेमध्ये चिपळूणमध्ये माझी त्यांची भेट झाली. म्हणजे बदली होऊन मी निघालो, पण गाडी वाटेत
तर चिपळूणमध्ये माझी त्यांची भेट झाली. मी नमस्कार केला, त्यांच्याशी बोललो. आप्पांनी मला एक मुद्दा सांगितला, त्या मुद्द्याने मला खूप काही शिकवलं. नाही म्हणलं तरी एक माझ्या डोक्यात होतं की मी काय राजकीय दबावासमोर झुकलो नाही, फाईट केलं. आणि ठीक आहे, त्याचा परिणाम म्हणून बदली झाली तर बदलीला काय बिचकायचंय, बदलीला कोणी शासकीय अधिकारी कधी तयार पाहिजेच, असं काहीसं माझ्या डोक्यात पण होतं. आप्पांशी बोलताना ते पण आलं. पण आप्पा भिडेंनी अचानक एक वेगळा दृष्टिकोन मला लक्षात आणून दिला. ते मला म्हणाले की आता धर्माधिकारी साहेब, तुम्ही फार पराक्रम केला आणि तडफदारपणाने बदलीला बिचकला नाही तर चाललात नव्या जागी, तुम्ही जाल नव्या जागी. आप्पा मला म्हणाले की जिल्ह्यामध्ये आत्ता कुठे लोकांना वाटू लागलं होतं की अरे प्रशासन सुद्धा काही चांगलं काम करतंय, त्यामध्ये लोकांचा सहभाग आहे. पण हे जे तुम्हाला जो तडफदारपणा वाटला त्यापायी बदली झाली, आप्पा मला म्हणले की लोकहित लक्षात घेऊन थोडंसं जुळवून घेतलं असतं तर काय झालं असतं. हा दृष्टिकोन विचार करण्यायोग्य आहे. मला सुद्धा त्यांनी दिलेला धडा माझ्या लक्षात पण आहे आणि हा धडा घेऊन माझ्या पुढच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी रत्नागिरीकडून अमरावती जिल्हा परिषदेकडे मी रवाना झालो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.